आज आपण इयत्ता 6वी गणितमधील सराव संच 30 शिकणार आहोत. सराव संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण सराव संच 30 सोडवू. पहिलं उदाहरण आहे, एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले? या उदाहरणात आपल्याला किती टक्के गुण मिळाले हे काढायचं आहे. 100 पैकी किती गुण मिळाले हे काढणे म्हणजे टक्केवारी होय. शबानाला 800 पैकी 736 गुण मिळालेत, तर 100 पैकी किती हे आपल्याला काढायचं आहे. मग आपण शबानाला 1% गुण मिळाले असं मानू. आणि आता आपण 800 पैकी 736 आणि 100 पैकी 1% यांचं एक समीकरण तयार करू. आता 100 पैकी 1% आणि 800 पैकी 736 गुण मिळाले हे एक समीकरण तयार झालं. आता आपल्याला एची किंमत काढायची. मग एची किंमत कशी काढायची? तर एचा छेद 100 आहे. मग समीकरणाच्या दोन्ही बाजूला 100ने गुणायचं. मग ए भागिले 100 गुणिले 100 बरोबर 736 भागिले 800 गुणिले 100, म्हणजे दोन्ही बाजूला आपण 100ने गुणलेलं आहे. आता ह्या 100ला हे 100 जातील, ह्या शून्याला हे 0, ह्या शून्याला हे 0. आता राहिलं काय? 736 भागिले 8. तर 8ने आपण 736ला भाग घालू. मग 8 एके 8, 8 नवे 72 आणि 1 राहिला, म्हणजे 8 दोन्ही 16. म्हणजेच ए बरोबर किती आलं? 92. म्हणजे आपण ए काय मानलं होतं? तर शबानाला 100 पैकी किती टक्के गुण मिळालं हे आपण ए मानलं होतं. मग आपण आता लिहून घेऊ. मग याचं उत्तर लिहून घ्यायचं. शबानाला 92% गुण मिळाले. यानंतर आता दुसरं उदाहरण बघू. दहीहंडा गावातील शाळेत 500 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते, तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही? आपण अगोदर पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढू. मग एकूण विद्यार्थी किती आहेत? 500. त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. मग 500 पैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. मग 100 पैकी किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतं ते आपण काढू. त्यासाठी आपण समीकरण तयार करू. मग पोहता येणारे विद्यार्थी आपण ए मानू आणि ए भागिले 100 बरोबर 350 भागिले 500 हे समीकरण तयार झालं. आता या समीकरणामध्ये एची किंमत काढायची आपल्याला. मग एचा छेद 100 आहे, म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला 100ने गुणायचं. मग ए भागिले 100 गुणिले 100 बरोबर 350 भागिले 500 गुणिले 100. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 100ने गुणलेलं आहे. मग या 100ला हे 100 निघून जाईल, ह्या शून्याला हे 0 जाईल, ह्या शून्याला हे 0 जाईल. आणि आता 5ने 35ला भाग घालू. मग 5 एके 5, 5 7 35 आणि शून्याशी 0. मग एची किंमत किती आली? ए बरोबर 70. मग आपण ए काय मानलं होतं? तर पोहता येणारे विद्यार्थी, म्हणजे 70% विद्यार्थ्यांना पोहता येते. आता पोहता न येणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढू. मग एकूण विद्यार्थी 500 होते, त्यातले पोहता येणारे 350 होते. मग 500 वजा 350 बरोबर 150, म्हणजे 150 विद्यार्थ्यांना पोहता येत नव्हतं. मग 500 पैकी 150 विद्यार्थ्यांना पोहता येत नव्हतं. मग 100 पैकी किती ते आपण काढू. मग 100 पैकी बी विद्यार्थ्यांना पोहता येत नाही असे आपण मानू आणि समीकरण तयार करू. मग बी भागिले 100 बरोबर 150 भागिले 500. आता बीची किंमत काढायची. मग बीचा छेद 100 आहे, म्हणून आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 100ने गुणू. मग बी भागिले 100 गुणिले 100 बरोबर 150 भागिले 500 गुणिले 100. दोन्ही बाजूंना 100ने गुणू. मग ह्या 100ला हे 100 गेले, ह्या शून्याला हे 0 गेले, ह्या शून्याला हे 0 गेले. 5ने 150ला भाग घालू. 5 एके 5, 5 त्रिक 15 आणि शून्याशी 0. म्हणजे बीची किंमत आपल्याला किती मिळाली? 30. म्हणजे आपण बी काय मानलं होतं? पोहता न येणारे विद्यार्थी. मग आपण लिहून घ्यायचं. म्हणून 30% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. यानंतर तिसरं उदाहरण बघू. प्रकाशने शेतातील 19,500 चौरस मीटर शेतजमिनीपैकी 75% जमिनीत ज्वारी पेरली, तर त्याने किती चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली? आता या उदाहरणात 100 पैकी 75% ज्वारी पेरली हे दिलेलं आहे आणि 19,500 चौरस मीटरपैकी किती ज्वारी पेरली ते आपल्याला काढायचं आहे. मग आपण 19,500 पैकी ए चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली असे मानू आणि एक समीकरण तयार करू.
मग 100पैकी 75 बरोबर 19,500पैकी ए आपण मानलेलं आहे. मग आता आपल्याला एची किंमत काढायची. मग एचा छेद 19,500 आहे. म्हटल्यावर समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 19,500ने गुणू. मग दोन्ही बाजूंना 19,500ने गुणल्यानंतर 75 भागिले 100 गुणुले 19,500 बरोबर ए भागिले 19,500 गुणुले 19,500. आता आपण ह्याला भाग घालू. ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, हे 19,500ला हे 19,500 गेले. आता इथे 75 गुणुले 195 राहिले बरोबर ए. मग या दोन्हीचा गुणाकार केला तर तो गुणाकार येतोय 14,625 बरोबर ए. म्हणून आपण लिहून घ्यायचं, प्रकाशने 14,625 चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली. यानंतर चौथं उदाहरण आहे. सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी 40 मेसेजेस आले. त्यापैकी 90% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले? मग एकूण मेसेजेस 40 आहेत. त्यापैकी 90% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छांचे आहेत आणि इतर किती आहेत ते काढायचं आहे. आता आपण अगोदर वाढदिवसाचे मेसेजेस किती आहेत ती संख्या काढू. मग सोहमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस x आहेत असं आपण मानू आणि समीकरण तयार करू. मग x भागिले 40 बरोबर 90 भागिले 100. आता आपल्याला xची किंमत काढायची. मग xचा छेद 40 आहे. मग समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 40ने गुणू. मग x भागिले 40 गुणुले 40 बरोबर 90 भागिले 100 गुणुले 40 म्हणजे दोन्ही बाजूस 40ने गुणले. आता या 40ला हे 40 गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला आणि ह्या शून्याला हा शून्य गेला. म्हणजे राहिलं किती आता या ठिकाणी x राहिला बरोबर 9 आणि 4 म्हणजे 9 गुणुले 4 म्हणजे xची किंमत आपल्याला किती मिळाली 9 चोक 36. म्हणजेच वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मेसेजेस किती होते 36. मग आता आपण सोहमला वाढदिवसाच्या शुभेच्छांव्यतिरिक्त आलेले मेसेजेस काढू. तर एकूण मेसेजेस किती होते 40 आणि वाढदिवसाचे 36 मेसेज आले. मग 40 वजा 36 करू. मग 40 वजा 36 बरोबर 4 म्हणून सोहमला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त आलेले मेसेजेस 4 आहेत. यानंतर पाचवं उदाहरण आहे. एका गावातील 5,675 लोकांपैकी 5,448 लोक साक्षर आहेत. तर गावाची साक्षरता किती? आता आपण गावाची साक्षरता ए आहे असं मानू आणि समीकरण तयार करू. म्हणून ए भागिले 100 बरोबर 5,448 भागिले 5,675. 100पैकी ए% आणि 5,675पैकी 5,448. आता आपल्याला एची किंमत काढायची. मग एचा छेद 100 आहे. मग आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला 100ने गुणू. मग ए भागिले 100 गुणुले 100 बरोबर 5,448 भागिले 5,675 गुणुले 100. दोन्ही बाजूस 100ने गुणलेलं आहे. मग ह्या 100ला हे 100 गेले. आता इथं आणि इथं 25ने भाग घालू. 25 चोक 100 आणि 25 दुने 50, 25 दुने 50 आणि 25 सत्त 175. आता 227ने 5,448ला भाग घालू. तर या ठिकाणी याचा भागाकार येतोय 24 म्हणजे ए बरोबर 24 गुणुले 4 म्हणून ए बरोबर 96. म्हणून लिहून घ्यायचं. म्हणून गावाची साक्षरता 96% आहे. यानंतर 6वं उदाहरण बघू. एका निवडणुकीत जांभूळ गावातील 1,200 महिलांपैकी 1,080 महिलांनी मतदान केले. तर वडगावातील 1,700 महिलांपैकी 1,360 महिलांनी मतदान केले. कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे? आपण दोन्ही गावातील मतदान केले त्या महिलांची टक्केवारी काढू. म्हणजे कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे ते आपल्याला समजेल. आपण आधी जांभूळ गावातील मतदान केलेल्या महिलांची टक्केवारी काढू. मग जांभूळ गावातील महिलांचे प्रमाण 1% आहे असं मानू आणि समीकरण तयार करू. म्हणून ए भागिले 100 बरोबर 1,080 भागिले 1,200. आता आपल्याला एची किंमत काढायची. मग एचा छेद 100 आहे म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला 100ने गुणू. मग ए भागिले 100 गुणुले 100 बरोबर 1,080 भागिले 1,200 गुणुले 100. दोन्ही बाजूला 100ने गुणले. मग
ह्या 100ला हे 100 जातील, ह्या शून्याला हे 0, ह्या शून्याला हे 0 जाईल. 12 एके 12, 12 नव्हे 108 आणि 0शी 0, म्हणजे याची किंमत किती आली? 90. म्हणून लिहून घ्यायचं, जांभूळ गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण 90%. आता वडगावातील महिलांचे प्रमाण काढू. मग वडगावातील महिलांचे प्रमाण आपण बी आहे असं मानू आणि समीकरण तयार करू. वडगावातील 1700 महिलांपैकी 1360 महिलांनी मतदान केले होते. मग वडगावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण आपण बी मानलेलं आहे. म्हणून बी भागिले 100 बरोबर 1360 भागिले 1700 हे समीकरण तयार झाले. आता आपल्याला बीची किंमत काढायची. मग बीचा छेद 100 आहे, म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला 100ने गुणू. मग बी भागिले 100 गुणिले 100 बरोबर 1360 भागिले 1700 गुणिले 100. दोन्ही बाजूंना 100ने गुणलेलं आहे. मग ह्या 100ला हे 100 जातील, ह्या शून्याला हे 0, ह्या शून्याला हे 0 आणि 17 एके 17, 17 8 136 आणि 0शी 0. मग बी बरोबर किती आलं? 80. म्हणून आपण लिहून घेऊ, वडगावातील 80% महिलांनी मतदान केले. मग जांभूळ गावातील 90% महिलांनी मतदान केलं होतं आणि वडगावातील 80% महिलांनी मतदान केलेलं आहे. म्हणजे जांभूळ गावातील महिलांचे प्रमाण जास्त आहे. म्हणून लिहून घ्यायचं, जांभूळ गावातील महिलांचे प्रमाण जास्त आहे. हा सराव संच इथे संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.